शहरामध्ये प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाने केलेल्या कार अपघाताची पुनरावृत्ती महाड शहरात होता टळली। महाड शहरातील एका व्यापाऱ्याच्या मुलाने अतिवेगाने कार चालवत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली। ही धडक जर विजेच्या खांबाला दिली नसती तर रस्त्यावरील नागरिकांचे नाहक बळी गेले असते। पुण्यातील पोर्शे कार दुर्घटनेची महाडमध्ये होणारी पुनरावृत्ती थोडक्यात वाचली असली तरी अल्पवयीन मुलांकडून शहरामध्ये वाहन चालवण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे। शहरातील एका इलेक्ट्रिक दुकानाच्या मालकाच्या अल्पवयीन मुलाने अतिवेगाने कार चालवल्याने रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये विजेचा पोल पूर्णपणे वाकला गेला आहे। हा मुलगा 17 वर्षाचा अल्पवयीन आहे। शनिवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास MH06 CD 6842 ही कार चालवत असताना हा अपघात झाला आहे। शहरातील महात्मा गांधी मार्गावरील महाड बेकरीकडून छत्रपती शिवाजी महाराज मार्गाकडे जाण्यासाठी भरधाव वेगात कार पळवली। त्याच वेळेस कारवरील नियंत्रण सुटल्याने कार विजेच्या खांबाला धडकली। यावेळेस या मार्गावर नागरिकांची वर्दळ सुरू होती। कार धडकणार हे दिसताच समोरील नागरिकांनी एकच पळ काढला। यामुळे पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती टळली आहे। हा मुलगा अल्पवयीन असल्यास अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। ज्या मुलाकडून कार अपघात झाला तो अल्पवयीन असल्याने त्याचे वडील सुरेश गंगाजी परमार याच्या विरोधात भादवी कलम 279 427 मोटर वाहन कायदा कलम 184 5 180 3 1 184 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी अधिक तपास महाड शहर पोलीस स्टेशन करत आहेत। AJ 24 तास न्यूज महाराष्ट्रासाठी मिलिंद माने, महाड। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।